मित्रांनो, आज आपण गोराडेश्वरच्या पायथ्याशी निसर्गाच्या हिरवाईत आणि शांततेत वसलेल्या एका पवित्र स्थानाला भेट देणार आहोत, अमरजाई देवी मंदिर। इथे येताच मनाला लाभते ती शांतता आणि आत्म्याला मिळतो श्रद्धेचा स्पर्श। चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवूयात या देवी स्थानाचं अलौकिक सौंदर्य। हे आहे अमरजाई देवी मंदिराचे पवित्र असे प्रवेशद्वार। दोन्ही बाजूला उभे असलेले हे सिंह जणू देवीच्या सामर्थ्याचे प्रतीकच आहेत आणि या पायऱ्या चढताना भक्तांच्या मनात आपोआपच श्रद्धा भक्ती जागृत होते आणि ओढ लागते ती आपल्या मातेच्या दर्शनाची। पायऱ्या चढून वर येताच समोर उभं राहतं हे पवित्र मंदिर। आत प्रवेश करताच पाषाणावरील हे कोरीव काम आणि मध्यभागी विराजमान असं देवीचं रूप मन प्रसन्न करतं। तर गाभाऱ्यासमोर उभा असलेला हा सिंह शक्तीचं प्रतीक आपल्याला मातेशी जोडतो। गाभाऱ्याच्या वरच्या भागातही अद्भुत शिल्पकला आहे बरं। यामध्ये मध्यभागी विराजमान आहेत अमरजाई देवी आणि दोन्ही बाजूंना सिंहाचं रक्षण। तर समोरून दर्शन घेताच देवीचं हे तेज, सजावट आणि गाभाऱ्यातील शांत वातावरण मन भारावून टाकतं। गाभाऱ्यात केलेले हे सुबक नक्षीकाम मंदिराच्या प्राचीन कलात्मकतेची झलकच दाखवतं। येथे असणारे पुजारी जोशी गुरुजी यांच्याकडून आपण या ठिकाणाचे महत्त्व जाणून घेऊयात। माझं नाव वसंत गंगाधर जोशी, मी अमरदेवी देवस्थानचा पुजारी। आमची पिढी तिसरी आहे आणि देवी स्वयंभू आहे। पांडवन काळापासून मंदिर असल्या कारणाने वरती गोराडेश्वराचं मंदिर आहे, बाजूला देवगाव आहे। इथून 15 किलोमीटरवरती एकविरा देवी मंदिर आहे। इथून 30 किलोमीटरवरती चतुर्संगी पुणा ती मंदिरे आहेत आणि या ठिकाणी पंचक्रोशीतील संपूर्ण भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात। त्यांचे नवस त्यांनी काही असेल ते करण्यासाठी, दिवेला गारण्यास सांगण्यासाठी लोक येत असतात। खरंच या सर्वावरून आपल्याला या ठिकाणाचे महत्त्व नक्कीच लक्षात येते। मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर असून प्रांगणातील हे यज्ञकुंड येथे होणाऱ्या धार्मिक परंपरा व विधींचे स्मरण करून देते। अमरजाई मातेच्या या मंदिर परिसरात गणपती व मारुतीचेही मंदिर आहे। शांत आणि निरामय वातावरण येथे पाहायला मिळते। तर मंडळी, अमरजाई मातेच्या दर्शनाने मनाला मिळाली एक नवीन ऊर्जा आणि नवा आत्मविश्वास। तुम्हीही या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि येथील अलौकिक सौंदर्य अनुभवा। चला तर मग इथेच करूया आजच्या प्रवासाची सांगता। पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अशाच अनोख्या आणि नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।